नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2026 गुढीपाडवा नेमका कधी आहे? 18 मार्च की 19 मार्च? जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अत्यंत पवित्र सण म्हणजेच गुढीपाडवा होय। गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करणारा असा हा एक सण आहे। केवळ मराठी नववर्षाची सुरुवातच नाही, तर एक विजयाचं प्रतीक आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून आपण हा सण साजरा करत असतो। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरापुढे गुढी उभारून आपण हा सण साजरा करत असतो। कारण गुढी उभारणे म्हणजेच नकारात्मकता दूर करून सुख समृद्धी घेऊन येणे हा त्यामागचा अर्थ आहे। तारखेबद्दल सगळ्यांच्या मनात विचार आहे की आपण हा गुढीपाडवा हा सण नेमका कधी करायचा आहे? 18 मार्च की 19 मार्च? जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा असा सण मानला गेला। या दिवशी कोणत्याही प्रकारचे आपण शुभ कार्य करत असतो। त्यावेळेस आपण कोणत्याही पंचांगणाचे किंवा गुरुजी ब्राह्मणाकडे न जाता आपण शुभ कार्याची सुरुवात गुढीपाडव्यालाच करत असतो। तसेच नवीन वस्तू आवर्जून घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करत असतो। तसेच गृहप्रवेश किंवा वास्तुशांती यासारखे कोणतेही कार्य गुढीपाडव्याच्या दिवशी करत असतो। तसा गुढीपाडवा हा सण दारात सडा रांगोळी टाकून छान फुलांचे तोरण दाराला लावून गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो। या सणाचे धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील तेवढेच आहे। त्यामुळे यंदा गुढीपाडवा कधी साजरा करायचा हे आता पाहूया। तर गुढीपाडवा हा सण दरवर्षी हा चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावरच आपण सण साजरा करत असतो। तर हिंदू पंचांगानुसार तर यंदा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी ही 19 मार्चला सकाळी 6:55 ही चैत्र प्रतिपदा तिथी ही सुरू होत आहे। आणि चैत्र प्रतिपदा तिथी ही त्याची समाप्ती ही 20 मार्च शुक्रवारी पहाटे 4:50 याची समाप्ती होत आहे। तर उदय तिथीनुसार हा गुढीपाडवा हा सण 19 मार्चला हा सण साजरा करणार आहे। कारण गुढी ही सकाळी दारात रांगोळी ही काढून हा सण साजरा करत असतो। त्यामुळे उदय तिथीनुसार हा सण 19 मार्चलाच हा सण साजरा करणार आहे। असा हा गुढीपाडवा सण गुढी उभारल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती ही नाहीसे होते आणि आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा ही आपल्या घरात निर्माण होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आपल्या घरात नांदत असते। त्यामुळे हा गुढीपाडवा हा सण आवर्जून साजरा करावा। तर असा हा गुढीपाडवा सण महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रासुद्धा काढली जाते। तर असा हा गुढीपाडवा सण महाराष्ट्रीय तरुण तरुणी या सणाच्या निमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रामध्ये सहभागी होत असतात। तर ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्ये सुद्धा हा गुढीपाडवा हा सण आनंदात आणि उत्साहात प्रत्येकजण हे सण साजरा करत असतात। तर असा हा गुढीपाडवा सण 19 मार्च 2026 रोजीच आनंदात, उत्साहात आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून हा सण आनंदाने प्रत्येकाने हा सण 19 मार्चलाच साजरा करावा आणि आपल्या घरात नवीन वर्षाची सुरुवात सुख समृद्धी आणि आनंदात भरभराटीत आपल्या नवीन वर्षाचे स्वागत व्हावे हे मी तुमच्या पुढे शुभेच्छा व्यक्त करते। तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।